फराह खान जय महाराष्ट्र कॉलिंग या कार्यक्रमात आपलं स्वागत। आज आपण आर्थिक साक्षरता, शेअर मार्केट, पैशाचे डिव्हॅल्युएशन म्हणजे काय अशा विषयांवर आकाश गोंदवले यांचं मार्गदर्शन घेणार आहोत। सर, तुमचं स्वागत आहे या विशेष कार्यक्रमामध्ये। नमस्कार मॅडम। आणि आकाश गोंदवले सर यांची थोडक्यात ओळख करून द्यावं म्हटलं तर आकाश गोंदवले यांनी मनी अकॅडमीची सुरुवात 2013 मध्ये केलेली आहे। स्वतः आर्थिक साक्षरता हे ज्ञान घेऊन वयाच्या अवघ्या 27व्या वर्षी आर्थिकदृष्ट्या ते निवृत्त झाले। म्हणजे त्यांना त्यांच्या आर्थिक गरज भागवण्यासाठी, आर्थिक ध्येय पूर्ण करण्यासाठी आता काम करावं लागत नाहीये। यामध्ये सरांनी कोणतंही ओव्हरटाइम किंवा पार्ट टाइम जॉब केलेला नाहीये, तसंच मल्टी लेवल मार्केटिंग असं काहीच केलेलं नाहीये। आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की आकाश गोंदवले सरांनी करून तरी काय दाखवलंय आणि हे केलं कसं, यासाठीच आपण त्यांच्याशी आज चर्चा करून त्यांचं मार्गदर्शन घेणार आहोत। पण त्याआधी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की आकाश गोंदवले सर आहेत आपल्या जय महाराष्ट्र कॉलिंग मध्ये। सर, तुम्ही एवढं आर्थिकदृष्ट्या या ठिकाणी स्टेबल झालेले आहात, त्यामागचं रहस्य काय आहे? याच्यामागे कोणतंही असं काही मोठं रहस्य नाही आहे। मी माझ्या करिअरची जी सुरुवात होती ती टेलरिंगने केली होती आणि टेलरिंग करताना भरपूर पैसे कमवतही होतो, पण हे पैसे आल्यानंतर माझ्याकडे राहत नव्हते आणि मग मला पुन्हा पुन्हा पैशाची अडचण किंवा समस्या जाणवत होत्या। मला त्यावेळी असंही वाटायचं, जसं सामान्य प्रत्येकाला वाटतं की जास्त पैसा कमवला तर जास्त आपण श्रीमंत होऊ शकू किंवा सुखी समाधानी होऊ शकू, जास्त मेहनत केली तर जास्त पैसे, जास्त मेहनत केली तर जास्त पैसे मिळतील। पण मी आणखीन लोकांकडे जेव्हा पाहत होतो जे भरपूर कमवत होते तरी सुद्धा त्यांच्याकडे ज्या आर्थिक समस्या होत्या त्या तशाच होत्या। मग जास्त पैसे कमवूनही जर आर्थिक समस्या आहेत तर नक्की काय केल्यामुळे या आर्थिक समस्या नसणार, मग याच्यावरती विचार डोक्यामध्ये येत होते। आणि मग या अनुषंगाने जेव्हा विचार करायला सुरुवात केला तर म्हटलं पैसे कमवून ही ज्या काही समस्या आहेत त्या संपत नाही आहेत, तर मग काय असं केलं म्हणजे ह्या समस्या संपतील। आणि मग त्याच्या शोधासाठी जेव्हा सुरुवात केली शोधायला, आणि तेव्हा काही काही गोष्टी समोर येत गेल्या की तुम्हाला पैशाचं चांगल्या पद्धतीने जर नियोजन करता आलं तर तुम्ही एक चांगले वेल्थ क्रिएट करू शकता, संपत्ती निर्माण करू शकता, आणि तरच तुम्ही या आर्थिक समस्येतून मुक्त होऊ शकता। आणि मग मी त्याचा शोध घेत गेलो आणि मी आर्थिक साक्षर झालो सगळ्यात पहिला। आणि त्याच्यानंतर मग मला पैशाचं युटिलायझेशन, कमवलेल्या पैशाचं नियोजन कशा पद्धतीने करायचं आहे हे चांगलं कळालं आणि मी ते करत गेलो। आणि करत गेल्यानंतर अशी परिस्थिती निर्माण झाली की जे काही माझं स्वतःचं अर्निंग होतं, कमाई होती, त्याच्यापेक्षा जास्त कमाई मला इतर स्रोतांमधून यायला लागली। आणि मग मी काम नाही केलं तरीसुद्धा मला ते पैसे मिळत आहेत। या अनुषंगाने मी आर्थिक निवृत्त झालो असं मी म्हणतो। अच्छा अच्छा, तर ही आर्थिक साक्षरता तुम्ही सांगितली थोड्या वेळापूर्वी, ती म्हणजे नेमकी काय? बघा, आपण शालेय शिक्षण घेतो, आपण व्यावसायिक शिक्षण घेतो। शालेय शिक्षणामध्ये 1ली ते 10वी पर्यंत शिक्षण, व्यावसायिक शिक्षण म्हणजे आपण डॉक्टर होतो, वकील होतो, इंजिनियर होतो। आता या शिक्षणामधून आपल्याला काय मिळतं तर स्किल मिळतं। 1ली ते 10वी पर्यंत शिक्षण आपल्याला वाचनाचं, लिहिण्याचं स्किल किंवा वडेवर विषयांचं ज्ञान होतं, स्किल मिळायला सुरुवात होते। तिथून पुढे आपण व्यावसायिक शिक्षणामध्ये व्यावसायिक शिक्षण घेतो आणि आपल्याला पैसे कसे कमवतील याचं स्किल मिळतं। पण आता पैसे कमवण्याचं स्किल आपल्याला मिळाल्यानंतर हा पैसा जर आपल्याला व्यवस्थित पद्धतीने युटिलाइज नाही करता आला तर हा पैसा आपल्याकडे येतो पण तो राहत नाही, वाढत नाही किंवा तो डिव्हॅल्युएशन होत राहतो। तर आर्थिक साक्षरता हे असं शिक्षण आहे की तुम्ही स्किल मधून जे काही पैसे कमवलेले आहेत त्या पैशाचं व्यवस्थित युटिलायझेशन करून तुम्ही त्या पैशाला कामाला लावून फार चांगली वेल्थ तयार करू शकता। आणि ह्याचं जे शिक्षण आहे त्याला आर्थिक साक्षरता असं म्हणता येईल। नक्कीच, आता तुम्ही आर्थिक साक्षरता हे सांगितलेलं आहे, तरी पण ज्यांना म्युच्युअल फंड्स असतील किंवा शेअर मार्केट याविषयी ज्ञान असतं त्यांना आर्थिक साक्षर म्हणता येईल का? त्यांना मी असं थोडंसं विस्तारित करून सांगावं लागेल। शेअर मार्केट, म्युच्युअल फंड, रिअल इस्टेट, इन्शुरन्स हे जे आहेत ते मी असं म्हणतो की यांना हे आर्थिक हतियार आहेत। म्हणजे काय की तुम्हाला एक आर्थिक लढाई लढायची आहे, ही लढाई लढण्यासाठी युजफुल अशी हतियार आहेत।
पण हे हत्यार कसं वापरायचं आहे हे जर तुम्हाला माहीत नाही आहे, म्हणजे तुम्हाला मी तलवार दिली आणि ती कशी चालवायची हे माहीत नाही आहे, तर तुम्ही दुश्मनाचा घात करण्याऐवजी कदाचित स्वतःचाच घात कराल. दुसरं म्हणजे जरी तुम्हाला कोणतं हत्यार वापरायचं आहे, मला समजा म्युच्युअल फंड हे हत्यार वापरायचं आहे, मला त्याच्यामध्ये पैसे गुंतवायचे आहेत, तर त्याच्यासाठी माझ्याकडे पैसे असावे लागतील, त्यासाठी कमवावे लागतील आणि पैसे नसतील तर मी हत्यार वापरूच शकत नाही. आता तुमचा जो प्रश्न होता की शेअर मार्केट जाणणारा माणूस किंवा म्युच्युअल फंड जाणणारा माणूस आर्थिक साक्षर आहे का, तर नाही, तो इन्स्ट्रुमेंट साक्षर आहे असं म्हणता येईल. तो त्याचा भाग असू शकतो, पण संपूर्ण आर्थिक साक्षर आहे असं नाही म्हणता येणार. तर ही जी आर्थिक साक्षरता आहे ती कोणी कोणी घेतली पाहिजे, म्हणजे शेतकरी किंवा इतर आपल्या घरामध्ये जे कर्ते पुरुष असतात, फक्त त्यांनीच का घरातील सर्वांनी साक्षर झालं पाहिजे? माझं मत आहे 10वी म्हणजे 15-16 वर्षाच्या वयापासून मुलांनी ते 80 वर्षाच्या मुलांनी, महिलांनी, वृद्धांनी, प्रत्येकाला, म्हणजे आज जीवन जगायचं म्हटलं तर पैशाशिवाय, जसं आपण श्वासाशिवाय जगू शकत नाही तसं आपण समाजामध्ये पैशाशिवाय जगू शकत नाही. मग हा पैसाच कसा चांगल्या पद्धतीने युटिलाइज आपण करायचा हे जर शिकलो तर मला वाटतं जीवन फार सुखकर होईल आणि मला वाटतं सगळ्यांनीच ही आर्थिक साक्षरता घेतली पाहिजे. नक्कीच. तर आर्थिक साक्षर झाल्यानंतर आता तुमच्या मते श्रीमंती म्हणजे नेमकं काय? बघा मॅडम, श्रीमंती हा एक प्रवास आहे. मी त्याला ॲडिंग ॲसेटचा प्रवास म्हणतो. संपत्तीमध्ये भर घालण्याच्या प्रवासाला श्रीमंतीचा प्रवास म्हणतो. हा कधीही न थांबणारा प्रवास आहे. म्हणजे बघा, आज मी शारीरिकदृष्ट्या सक्षम आहे, मी काम करतो आहे, मला उत्पन्न येत आहे. असं अज्युम करा की मी ₹1,00,000 महिन्याला कमवतो आहे. माझा हाऊसहोल्ड एक्सपेन्सेस जो काही खर्च आहे तो 60-70 हजार रुपये होतो आहे आणि 20-30 हजार रुपये माझ्याकडे महिन्याला शिल्लक राहत आहेत. म्हणजे माझ्या संपत्तीमध्ये काय होतं आहे, 30 हजारांनी भर पडते. पण आज ना उद्या काय होणार आहे की माझं हे जे शरीर आहे याची एक प्रोडक्शन क्षमता आहे, उत्पादन क्षमता आहे, आज ना उद्या ती संपणार आहे. रिटायरमेंटमुळे संपेल, काही मला आजार झाले म्हणून संपेल. आता ही उत्पादन क्षमता ज्या दिवशी संपते त्या दिवशी ॲडिंग ॲसेटचा प्रवास करून आपण एका लेवलला पोचतो, पण तिथून दुसऱ्या दिवसापासून उत्पन्न बंद झालं म्हणून खर्च बंद होत नाहीत आणि आपला प्रवास परत खाली सुरू होतो. बरोबर आहे की नाही? आता हे आज ना उद्या संपणारच आहे तुमची उत्पादन क्षमता. तर तुम्ही आजपासूनच असं काहीतरी नियोजन केलं पाहिजे की तुम्ही कमाई करत असवा किंवा नसाल तरीसुद्धा तुमच्या संपत्तीमध्ये भर पडत राहिली पाहिजे. थोडक्यात सांगायचं झालं तर ज्या दिवशी तुमच्या फिजिकल उत्पन्नाला तुमच्या ॲसेटमधून येणारं उत्पन्न ओव्हरटेक करेल त्या अवस्थेला आम्ही फायनान्शियल फ्रीडमची अवस्था म्हणतो आणि त्याच अवस्थेला श्रीमंती म्हणतात. श्रीमंती ही पैशात मोजण्याची गोष्ट नाही आहे. म्हणजे तुम्ही ₹1,00,000 महिन्याला कमवता आणि ज्या दिवशी तुम्हाला ₹1,20,000 अदर सोर्समधून येत आहेत ती अवस्था तुम्ही मिळवली. तुमच्याकडे किती संपत्ती पडली आहे याच्याशी काही कन्सर्न नाही आहे. तुमच्याकडे समजा 50 कोटी रुपये पडलेले आहेत रिअल इस्टेटमध्ये आणि तुम्हाला ग्रोसरी किराणा भरण्यासाठी जर कामाला जावं लागतं आहे तर तुम्ही श्रीमंत नाही आहात माझ्या दृष्टीने. अच्छा. तर ही आता तुम्ही सांगितलेलं आहे की फक्त मेहनत करूनच किंवा काम करून मनुष्य श्रीमंत होऊ शकत नाही, तर त्याच्यासाठी नेमकं काय करायला पाहिजे? बघा, माझ्या दृष्टीने फायनान्स हे 3 स्टेपमध्ये आहे. पहिली स्टेप आम्ही म्हणतो की मॅन ॲट वर्क, माणूस पैशासाठी काम करतो. आता माणसाच्या जीवनामध्ये दुसरी स्टेज येते ज्याला मी म्हणतो मॅन अँड मनी ॲट वर्क. माणूस आणि पैसा दोघंही पैशासाठी काम करतात. आणि मग माणसाच्या जीवनामध्ये तिसरी स्टेप येते जिथं आम्ही असं म्हणतो की मनी ॲट वर्क, मॅन इज लिव्हिंग पॅशनेटेड लाईफ. म्हणजे पैसा काम करतोय आणि माणूस स्वच्छंदी जीवन जगतोय. या 3 स्टेपमध्ये फायनान्स आहे. तर माझं असं मत आहे की प्रत्येक यंगस्टरनी कमवायला सुरुवात केल्यानंतर त्यांनी त्याच्या पैशाला कामाला लावायला सुरुवात केली पाहिजे. म्हणजे तुमचा जो भर आहे तो इनडायरेक्ट इन्कमवर आहे, म्हणजे स्वतः एक्झॅक्टली निष्क्रिय उत्पन्न. निष्क्रिय उत्पन्न. अच्छा. त्याचे सोर्सेस कोणकोणते आहेत, म्हणजे कशा प्रकारे करता येईल? सोर्स भरपूर आहेत. म्हणजे मी लहानपणी आमच्या आईकडून ऐकलं होतं की शोधलात तर देवही सापडेल. तर तुम्हाला सोर्स जर शोधायचे आहेत निष्क्रिय उत्पन्नाचे तर हजारो स्रोत उपलब्ध आहेत. फक्त आपल्याला ती शोधक नजर पाहिजे. अच्छा. ती कशी मिळवता येईल?
आर्थिक साक्षरता ती तुम्हाला देते. आर्थिक साक्षरतेतूनच ती नजर हो. मिळवता येईल. तर आता तुम्ही सांगितलेलं आहे कशा प्रकारे आपण पैसे कमवावे किंवा श्रीमंत होता येईल, त्याचे तुम्ही हजारो मार्ग आहेत असं सांगितलंय. मात्र पैसे हेच सर्वस्व आहेत का? नाही, पैसा हे सर्वस्व कधीही असू शकत नाही. बघा, पैसा हे माध्यम आहे. तुम्हाला जे काही तुमच्या जीवनामध्ये साध्य करायचं आहे, जे मिळवायचं आहे, ते मिळवण्याचं पैसा हे माध्यम आहे. आता बघा, आपल्याला जीवनामध्ये काय मिळवायचं असतं, तर जीवनामध्ये 5-6 अँगल अतिशय महत्त्वाचे आहेत माझ्या दृष्टीनं. ते कोणते? फिजिकल आहे, शारीरिक, फिजिकल, मेंटल, सोशल, फायनान्शियल, स्पिरिच्युअल आणि कुटुंब. आता या 6ही अँगलमध्ये जर तुम्ही फिटनेस ठेवाल तरच तुम्ही जीवनामध्ये, माझं मत आहे की सुखी, समाधानी, आनंदी आणि यशस्वी व्हाल. आता या 6ही अँगलमध्ये जर तुम्हाला यशस्वी व्हायचं आहे तर त्याच्यासाठी फिजिकल फिटनेस बरोबर किंवा या सगळ्या फिटनेस बरोबर तुमच्याकडे फायनान्शियल फिटनेस असणं गरजेचं आहे. कारण त्यामुळेच आपली फिजिकल फिटनेस सुद्धा टिकू शकते. डिपेंड आहे त्याच्यावरतीच. म्हणजे मला फिजिकली फिट राहायचं आहे आणि त्याच्यासाठी पौष्टिक आहार घ्यायचा आहे, तर मला वाटतं तो पैशातूनच येतो. किंवा माझ्या शरीरामध्ये काहीतरी पेन आहे, त्याचा इलाज मला दवाखान्यामध्ये करायचा आहे, तर त्याच्यासाठी पैसेच लागणार आहेत. तर फिजिकल फिटनेससाठी पैसा गरजेचा आहे, मानसिक फिटनेससाठी पैसाच गरजेचा आहे. बघा, मला टेन्शन आहे, महागाई एवढी वाढते, मुलांच्या शिक्षणाला पैसे पुरत नाही आहेत, म्हातारपणाला मुलं सांभाळतील की नाही सांभाळतील, तर मेंटली मी डिस्टर्ब आहे. आणि एवढं काही त्रास आहे लोकांना. म्हणजे मी माझे कुठेतरी वाचनात आलं होतं की 90% जास्त आजार हे मानसिक टेन्शननी होतात. आणि त्यातले 90% जास्त मानसिक टेन्शन माझ्या मते आर्थिक विवंचनेमधून येतात. अगदी बरोबर आहे. तर आता पैसे येतात असं बऱ्याचशा लोकांची ही समस्या असते की पैसे येतात, कमावणारे बरेच व्यक्ती असतात, पण मात्र ते टिकत नाहीत. याविषयी काय सांगाल? बरोबर आहे. काय होतं, आपण पैसे कमवतो. एकतर पहिली गोष्ट, पैसे कमवले की ते खर्च होतात किंवा आपण वाचवून, मन मारून वाचवण्याचा प्रयत्न करतो. आता मन मारून मी पैसे वाचवले. अज्युम करा की मी पिगी बँकमध्ये वर्षभरात मन मारून 1 लाख रुपये जमा केले. आता 1 लाख रुपये जमा केले, मला असं वाटतं की माझ्या भविष्यात ते कामाला येतील. पण काय होतं की 1 लाख रुपये ज्या आज गोष्टी विकत तुम्हाला मिळत आहेत, त्याच गोष्टी समजा 10% महागाई वाढते, इन्फ्लेशन वाढत आहे, तर त्याच गोष्टी एका वर्षानंतर तुम्हाला विकत घ्यायला 1,10,000 रुपये लागतील. दुसऱ्या वर्षी विकत घ्यायला 1,21,000 लागतील. तिसऱ्या वर्षी विकत घ्यायला 1,33,000 रुपये लागतील. चौथ्या वर्षी विकत घ्यायला 1,46,000 रुपये लागतील. आता मला सांगा, तुम्ही 4 वर्ष ते पैसे वाचवून ठेवलेत आणि आता त्या लाखात जे गोष्टी 4 वर्षापूर्वी मिळत होत्या, आता घ्यायला त्याला 1,46,000 रुपये लागत आहेत. तर तुम्ही ते पैसे लाखाचे लाख दिसतायत, पण ते पैसे काय केलेले आहेत? डिव्हॅल्युएट केलेले आहेत. मग पैसा कसा राहील तुमच्याकडे? अगदी बरोबर. मग तुम्हाला बरेचसे लोक म्हणतात आम्ही सेव्हिंग अकाउंटला ठेवलं, 4% व्याज मिळतं, बरोबर आहे, असं अज्युम करा. 4 वर्षामध्ये किती पैसे होतील त्याचे? तर 4%ने मला वाटतं 1,17,000 रुपये होतील. आणि तीच जर वस्तू घ्यायला 4 वर्षानंतर 1,46,000 लागत असतील तर यू आर डिव्हॅल्युएटिंग युअर मनी. तुमच्या पैशाचं क्रयशक्ती, विकत घेण्याची क्षमता कमी होते आहे. तर तुम्ही कितीही वाचवले पैसे तरी मला वाटतं तुमच्याकडे नाही राहणार, ते जाणारच आहेत. डिव्हॅल्युएशन होऊन जातील किंवा खर्च झाला म्हणून जातील. आता तुम्ही डिव्हॅल्युएशन विषयी सांगितलेलं आहे, तर डिव्हॅल्युएशन म्हणजे नेमकं काय आणि ते टाळण्यासाठी काय करावं? कसं आहे की डिव्हॅल्युएशन कशामुळे होतं पैशाचं, असं जर तुम्ही प्रश्न विचाराल तर महागाईमुळे होतं. तर ही महागाई काय असते? तर असं आहे की जीवनावश्यक 600 वस्तू विकत घ्यायला, वस्तू विकत घ्यायला होलसेल मार्केटमध्ये आज किती पैसे लागत आहेत आणि सर्टन कालखंडानंतर किती पैसे लागत आहेत, याच्यामधला जो पर्सेंटेज वाईज डिफरन्स आहे, फरक आहे, त्याला म्हणतात महागाई. म्हणजे आज मला जीवनावश्यक 600 वस्तू घ्यायला 100 रुपये लागत आहेत आणि 1 वर्षानंतर त्याच वस्तू विकत घ्यायला, त्याच प्रमाणात विकत घ्यायला मला 110 रुपये लागत आहेत. तर 10% महागाई वाढते, बरोबर. आता 10% जर महागाई वाढती आहे आणि मला जर माझ्या पैशाचं डिव्हॅल्युएशन होऊ द्यायचं नाही, तर मला निदान माझ्या पैशाने 12% उत्पन्न मला दिलं पाहिजे. म्हणजे इन्फ्लेशनला बीट करून, हरवून त्याच्या पुढे परतावा दिला पाहिजे, तरच माझ्या पैशाचं डिव्हॅल्युएशन होणार नाही, टळू शकेल. अगदी बरोबर आहे. आपण अशीच चर्चा पुढे नेणार आहोत. मात्र या ठिकाणी वेळ झालेली आहे. एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र कॉलिंग.
ब्रेकनंतर जय महाराष्ट्र कॉलिंगमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण याच ठिकाणी चर्चा करत आहोत आकाश गोंदवले यांच्यासोबत. आकाशजी, आपण एवढं सगळं सांगितलेलं आहे, पैसे कसे वाचवावे किंवा डिव्हॅल्युएशन त्याचं कसं टाळावं. मात्र आणखी एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होते, तो म्हणजे बरेचसे लोक पैसे कमवतात आणि त्याचा वापर सुद्धा करतात, तरी पण त्यांना ते पुरत नाहीत. त्यांना कधी कधी कर्ज घ्यावं लागतं, जसं घर घेण्यासाठी किंवा इतर वस्तू घेण्यासाठी. त्याविषयी काय सांगाल, त्याच्यावर काय उपाय आहेत? मॅडम, खरं पाहता आपण जे काही आपलं फायनान्स, पर्सनल फायनान्स मॅनेज करतो ते एवढं अनप्लॅन्ड आहे. कोणतीच गोष्ट मला वाटतं आपण प्लॅन करून करत नाही. घर घ्यायचं असलं तरी प्लॅन नसतो, मुलं व्हायची असतील तरी प्लॅन नसतो. म्हणजे अचानक आपल्याला कोणती तरी गोष्ट वाटते की कार घ्यायची आहे आणि आपण दुसऱ्या दिवशी काय करतो, जे काय आहे ते जमा करून डाऊन पेमेंट करून ती वस्तू घेऊन येतो. म्हणजे असं अनप्लॅन्ड सगळ्या गोष्टी केल्यामुळे आपल्याला कदाचित कर्ज काढावं लागतं. तुम्ही जर कोणती गोष्ट घेण्या अगोदर त्याचं नियोजन कराल, प्लॅन कराल की मला कुठून आणि कशा पद्धतीने पैसे येतील तेव्हा मी ही वस्तू, अमुक वस्तू किंवा घर घेणार आहे, तुम्ही जर छान पद्धतीने नियोजन करू शकाल तर मला नाही वाटत कर्ज काढून तुम्हाला काही घ्यावं लागतं. तर तुम्हाला आर्थिक नियोजन करावं लागेल आणि मग कर्ज काढून वस्तू नाही घेतल्या तरी चालतील. अच्छा, तर हे नियोजन कशा पद्धतीने करावं? म्हणजे जरा समजा एक्स ही व्यक्ती आहे आणि त्याचं इन्कम 25,000 आहे किंवा 30,000 महिना आहे. ओके, तर त्याचं नियोजन कशा पद्धतीने करावं? पहिली गोष्ट तर नियोजन करण्या अगोदर पैसा शिल्लक राहिला पाहिजे याच्यावरती जास्त बोलणं गरजेचं आहे. कसं आहे, मला बरेचसे लोक म्हणतात सर नियोजन सांगा. आता त्यांचं आम्ही काय म्हणतो की तुमची कमाई काय आहे, तुमचं खर्च काय आहे आणि मग तुमच्या हातामध्ये नेटवर्क शिल्लक रक्कम किती राहते आणि त्या शिल्लक राहिलेल्या रकमेतूनच आपण त्याचं काय करू शकतो, तुमच्या जे काय आर्थिक उद्दिष्ट आहेत त्याच्यासाठी नियोजन करू शकतो. आता शिल्लक जर तुमची नेटवर्क जर मायनसमध्ये आहे तर ती प्लसमध्ये आणली पाहिजे. मुद्दा असा आहे की पैशानी आमच्या दृष्टीनं, माझ्या दृष्टीनं म्हणूयात की दोनच गोष्टी विकत मिळतात. एकतर मनी डिप्रिशिएटिंग म्हणजे ज्याची घेतल्यानंतर किंमत कमी होते अशा गोष्टी, आणि मनी ॲप्रिशिएटिंग म्हणजे वस्तू घेतल्यानंतर त्याची किंमत वाढते. आता काय होतं, मॅक्सिमम लोक पैसे कमवतात आणि मनी डिप्रिशिएटिंग वस्तू विकत घेतात. कोणतीही गोष्ट बघा, तुम्ही घरात कपडे घेतले, भांडी घेतली किंवा गाडी घेतली तर ती पैसे तुमचे काय होतात, कमी होतात. तुम्हाला जर आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हायचं आहे तर खरं पाहता तुम्ही मनी ॲप्रिशिएटिंग गोष्टी विकत घेतल्या पाहिजेत. म्हणजे वस्तू घेतल्यानंतर तिची किंमत वाढत गेली पाहिजे. दुसरी गोष्ट याच्यामध्येही अजून ॲडव्हान्स भाग असा येईल की मनी डिप्रिशिएटिंग वस्तू घेताय तिथपर्यंत ठीक आहे, पण त्या एक्सपेन्स जनरेटिंग पण असतात. म्हणजे त्या वस्तू विकत घेतल्यामुळे खर्च पण वाढतात. आता जर खर्चही वाढत असतील आणि पैसेही कमी होत असतील तर मला वाटत नाही कर्ज काढल्याशिवाय आपल्या जीवनात काही येऊ शकतं. पण जर तुम्ही मनी ॲप्रिशिएटिंग आणि इन्कम जनरेटिंग ज्याच्यातनं उत्पन्न निर्माण होईल अशा वस्तू जर विकत घ्याल तर मात्र तुम्ही निश्चित एक आर्थिक स्थैर्याकडे किंवा वेल्थ क्रिएशनकडे माझ्या मते तुम्ही मार्गक्रमण कराल. मग इथून पुढे तुम्ही काय केलं पाहिजे तर तुम्ही ज्याची किंमत कमी होईल अशा वस्तू टाळल्या पाहिजेत. आणि ते कसं तुम्ही इन्कम जनरेटिंग वस्तू ज्याची किंमत वाढते अशा वस्तू कशा विकत घ्याल याच्यावरती फोकस जास्त केला पाहिजे असं मला वाटतं. आणखी एक गोष्ट म्हणजे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करावी असं बरेच जण म्हणतात आणि काही जण असंही म्हणतात की हा एक सट्टा आहे. तर याविषयी तुमचं काय मत आहे? फारच छान, कारण मला बरीचशी लोक सट्टा आहे असं म्हणतात. त्यावेळी मला थोडंसं असं म्हणावं लागतं की आपण सट्टा करतो, खरं पाहता शेअर मार्केट सट्टा नाही आहे. मगाशी मी तुम्हाला सांगितलं की तलवार तुम्हाला वापरता येत नसेल आणि तुम्ही जर ती वापरली तर ती दुश्मनाचा घात करण्याऐवजी तो तुमचा घात करेल. बरोबर आहे. आता शेअर मार्केट सट्टा नाही आहे तर काय आहे, मला जर कोणी विचारलं तर मी साध्या सरळ भाषेमध्ये सांगतो की शेअर मार्केट ही समाजसेवा आहे, शेअर मार्केट ही देशसेवा आहे, शेअर मार्केट हे पुण्य कमवण्याचं ठिकाण आहे. आता असं काही मी म्हटलं की सगळे लोक कन्फ्यूज होतात, अर्थात तुम्ही कन्फ्यूज झाला असाल. तर याचं साधं सिंपल उत्तर आहे की आपल्याला रोजगार पाहिजे. रोजगार कुठे मिळतो, तो प्रोजेक्टमध्ये मिळतो आणि प्रोजेक्ट उभारण्यासाठी लाखो करोडो रुपयांची गरज असते आणि हे लाखो करोडो रुपये कोणाच्याही बापदादांची प्रॉपर्टी विकून येऊ शकत नाहीत. मग शेअर मार्केटमध्ये जी लोक कॉन्ट्रीब्यूट करतात शेअरच्या माध्यमातून,
प्रमोटर IPOच्या माध्यमातून IPO आणतात, इनिशियल पब्लिक ऑफर ज्याला म्हणतात, आणि त्याच्या माध्यमातून पैसे कलेक्ट करतात, प्रोजेक्ट लावतात. प्रोजेक्ट लावल्यामुळे रोजगार निर्मिती होते, इकॉनॉमीला, अर्थव्यवस्थेला चालना मिळते, आणि मग तुम्हाला रोजगार मिळतो. मग कधीतरी तुम्ही त्या कंपनीला धन्यवाद म्हणता की नाही? म्हणत असाल. आईचं ऑपरेशन करत असाल तुम्ही, त्या पैशातून मुलांना चांगलं शिक्षण देत असाल, तर मला वाटतं धन्यवाद नक्की म्हणत असाल. ते सगळे धन्यवाद ज्या लोकांनी शेअर मार्केटमध्ये शेअरमध्ये पैसे लावले त्यांना मिळतात. सो माझ्या मते पुण्य कमावण्याचं ठिकाण आहे. अच्छा, ते एक पुण्य कमावण्याचं ठिकाण आहे. तर तुम्ही काय सल्ला द्याल, म्हणजे आमच्या प्रेक्षकांना काय सल्ला द्याल की कशा प्रकारे जोपर्यंत तुम्हाला ॲक्च्युअली खरं शेअर मार्केट काय आहे तोपर्यंत तुम्ही त्याच्यामध्ये हात घालू नका. काय होतं, माझ्या मते असं आहे की जी लोक शेअर मार्केटचा क्लास घेतात कदाचित त्यांना शेअर मार्केट काय आहे हे माहीतच नाही आहे. जर त्यांना माहीत आहे, मी बऱ्याचशा ॲड वाचतो की तुम्ही काय करा की 10,000 रुपये गुंतवा आणि दिवसाला 1,000 रुपये कमवा. मला हे कधीच समजलेलं नाही आजपर्यंत की असं कसं काही शक्य आहे, आणि जर त्या व्यक्तीला ते कमवता येतात तर तो क्लास का घेतोय? अगदी बरोबर. त्यांनी नाही घ्यायला पाहिजे. तर शेअर मार्केटमध्ये तुम्ही काय करता, जेव्हा पैसे लावता तेव्हा तुम्ही त्या बिझनेसचे भागीदार बनता, आणि तुम्ही जो बिझनेस सुरू करता तो किती दिवसांनी विकण्यासाठी सुरू करता, तर तुम्ही म्हणाल नाही लाईफ टाईमसाठी आम्ही बिझनेस सुरू करतो. तर माझंही हेच मत आहे, तुम्ही चांगल्या ज्या कंपन्या आहेत त्यांचं बिझनेस मॉड्यूल चांगलं आहे, जे प्रोडक्ट आहे ते वर्षानुवर्ष पुढे लागणार आहे तुम्हाला, आणि त्याची मागणीही कमी होणार नाही, कन्झम्पशन कमी होणार नाही. कंपनीची आर्थिक परिस्थिती पहा, आणि मग त्याच्यानंतर तुम्ही जी कंपनी घेतली तर ती विकू नका, 10-5% विकू नका, तर ती 10 पट 20 पट होऊ शकते, आणि त्याच्यासाठी ती सांभाळा. पिढ्याने पिढ्या सांभाळण्याचा कार्यक्रम आहे कोणताही व्यवसाय केला तर. असं म्हणता येईल की आपल्याला पुढचा विचार करून नियोजन करा आणि त्यावर अंमलबजावणी करा, असंच म्हणता येईल थोडक्यात. म्हणजे अगदी व्यवस्थितपणे तुम्ही मार्गदर्शन केलेलं आहे, खूप छान पद्धतीनं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणखी तुमच्याशी चर्चा करायला आवडलं असतं, मात्र या ठिकाणी आपल्याला वेळेचं बंधन आहे, त्यामुळे जय महाराष्ट्र कॉलिंगमध्ये इथेच थांबतोय. तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र.